नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी। या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंचा उमेदवारी अर्ज दाखल। बाळासाहेब थोरात, संजय राऊतांची वाजेंसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत ही तयारी। लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष श्रेष्ठींनी तयारी करायला सांगितली आणि येत्या 2 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांची माहिती। जळगाव लोकसभा मतदारसंघातून 6 अपक्ष उमेदवारांची माघार, त्यामुळे आता महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीच्या करण पवारांसह 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून 5 अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे। रावेरच्या जागेसाठी एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। शरद पवार गटाचे माढाचे नेते अभिजित पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली। फडणवीस आणि अभिजित पाटील यांच्यामध्ये 1 तास चर्चा। अभिजित पाटील विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन। अमोल कीर्तिकर आणि भारती कांबळींना उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म। ठाकरे गटातून भारती कांबळींना पालघरमधून तर मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी। महायुतीत दक्षिण मुंबईसाठी यामिनी जाधवांचं नाव आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईच्या जागेवर लवकरच निर्णय होईल, फडणवीसांची माहिती। बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा घेणार आहेत ते आणि 6 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार, पंकजा मुंडेंची माहिती आहे। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापासून कोणी रोखू शकत नाही। बीडमध्ये भर पावसात पंकजा मुंडेंचं तुफान भाषण। जात-पात धर्म सोडून मतदान करा, पंकजा मुंडेंचं मतदारांना आवाहन। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि मराठा तरुणांमध्ये संवाद। टिकणार आरक्षण देण्यासाठी टिकणारा मी नेहमी मराठा समाजासोबत आहे। लवळ या गावामध्ये पंकजा मुंडेंकडून तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचा परळी मतदारसंघात डोर टू डोर प्रचार। शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांचा मतदारांशी संवाद। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे मैदानामध्ये आल्यात। बारामतीमधील भोर संविधान विधानसभा मतदारसंघात घेतलाय महिला मेळावा। अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील समोरासमोर येताच दोघांचं हस्तांदोलन। खेडच्या वाडा येथील हरिनाम सप्ताहादरम्यान दोन्ही नेते एकत्र। महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा दुचाकीवरून प्रचार। मतदारसंघातील ग्रामीण भागात जाऊन मोहिते पाटलांकडून प्रचार सुरू। शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। उत्कर्ष रुपवतेंसह वंचितचे पदाधिकारी देखील उपस्थित। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांना गावकऱ्यांकडून आर्थिक मदत। बार्शीच्या आळगावात आणि उमरेली गल्लीमध्ये ग्रामस्थांनी जमा करून दिलेत 72,000 रुपये। बुलढाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांनी रविकांत तुपकरांची भेट घेतली। झालं इलेक्शन आता जपा रिलेशन असं म्हणत दोघांची गळाभेट। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा प्रचारार्थ जेजुरी परिसरामध्ये प्रचार आणि कार्यकर्त्यांकडून विकास कामांचे पत्रक वाटून हा प्रचार। राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार। 4 मे रोजी राज ठाकरे यांची सिंधुदुर्गात सभा होईल। महायुतीचे कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी डोंबिवलीत मनसेचा मेळावा। मनसे आमदार राजू पाटलांच्या अध्यक्षतेखाली 1 मे रोजी डोंबिवलीमध्ये मेळाव्याचं आयोजन। धुळे लोकसभेच्या रिंगणामध्ये आता करणी सेनेची एंट्री। करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद सिंग ठोके उमेदवारी करणार आहेत। अपक्ष उमेदवारी करत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू। अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेत। नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनरबाजी। मतदारांनंतर आता विदर्भात चमत्कार घडणार आहे अशा आशयाचे बॅनरवर अनिल देशमुख आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो। अहमदनगरमधील ओबीसींना आवाहन करणारे बॅनर्स प्रशासनानं हटवले। ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं अशा आशयाचे हे बॅनर्स होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहू रोड पोलिसांचा रूट मार्च। कायदा आणि सुव्यवस्थेसह आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज।
जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील तपोवन तांड्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे जाताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. नागपुरात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. 43°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता. नागपूर हवामान खात्याचा अंदाज. थंड हवेची ठिकाणं तापली. वाढत्या तापमानामुळे पर्यटकांना थंड पर्यटन स्थळांचा विसर पडलाय. मुंबई ठाण्यात देखील उन्हाच्या झळा वाढल्या. पुण्यातील शिवाजीनगर भागात 41°C तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची गैरसोय. काळजी घेण्याचं आवाहन. गोंदियात सध्या सातत्यानं तापमानामध्ये बदल होत आहे. गोंदियाचा पारा 41°वर तर मध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यानं अचानक तापमानात घट होते. कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. 50-60 शेतकऱ्यांचा त्याची राहती घरं देण्यास विरोध आहे आणि हरकती दाखल करून थेट सर्व्हे केल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. वाढत्या उन्हाच्या तडाख्यानं मावळ आणि मुळशीमधील धरणांची पाणी पातळी खालावलेली आहे. पवना धरणाची पाणी पातळी 34.96% आहे, तर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये 41.61% पाणीसाठा शिल्लक. अमरावतीमधील धरणांमध्ये देखील कमी पाणीसाठा. विदर्भातील नागरिकांचा पाणी टंचाईशी सामना. इगतपुरीच्या भावली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. विहिरीमध्ये अवघा 15 ते 20 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक. गडचिरोली जिल्ह्यात 4 गावांमध्ये पाणी टंचाई. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. जलमिशन योजनेचा नागरिकांना फायदा नाही. यवतमाळच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसान. अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एरडमध्ये मोठं नुकसान. आर्थिक मदत देण्याची मागणी. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील दवणगिरीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा बोरवेल बंद. विद्युत मोटार नसल्यानं विद्यार्थ्यांवर पाणी संकट. जायकवाडी धरणात 15 TMC गाळ आहे आणि गाळाचं प्रमाण वाढल्यानं धरणाची साठवण क्षमता आता 102 वरून 87 TMC वर आलेली आहे. वाढत्या मागणीमुळे अमरावतीत लिंबाचे भाव कडाडले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाला 40 ते 50 रुपये किलो दर. वाशिममध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या बाजार समित्या पुन्हा सुरळीत. शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण, तर तूर आणि हळदीला उच्चांकी दर. तुरीला 10,500 रुपये प्रति क्विंटल दर. कोकणचा राजा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात. हापूस आंब्याची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण. आंब्याला दर पेटीमागे आता 300 ते 400 रुपये दर. लोणावळ्यातील कार्लामध्ये सामूहिक विवाह सोहळा संपन्न. गरीब कुटुंबातील 15 जोडप्यांचा विवाह सोहळ्यात सहभाग. एकविरा जोगेश्वरी ट्रस्टच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन. अमरावतीच्या यावलीत ग्राम जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. यावली गावापासून शहीद स्मशानभूमीपर्यंत ग्रामस्थांची दिंडी. बुलढाण्याच्या औधामध्ये वळेखन देवीचा यात्रोत्सव साजरा. उत्सवाला हजारो भाविकांची हजेरी होती. शिर्डी साईनाथ रुग्णालयाला भाविकांकडून डायलिसिस मशीन भेट. रुग्णांना मिळणार मोफत सेवा. परभणीच्या बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई आणि निवडणुकांमुळे प्रवाशांची गर्दी. अमरावतीत एसटीला निवडणूक काळामध्ये 1,01,00,000 उत्पन्न. 2,672 मतदान केंद्रांपर्यंत पोलिंग पथक साहित्य पोहोचवण्यासह त्यांना परत आणण्याची कामगिरी. 330 एसटी बसद्वारे पूर्ण. गोंदियात आरटीओला 6 कोटींचा अधिकचा महसूल प्राप्त. एका वर्षात 59,29,00,000 महसूल, तर 21,969 नव्या वाहनांची नोंदणी. वाशिमच्या 6 मैल या ते शेलगाव इथे दरम्यान रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते. रस्त्यावरील अपूर्ण कामामुळे वाहनधारकांची कसरत सुरू आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये पर्यावरणप्रेमींकडून गोदावरी नदी काठावर स्वच्छता मोहीम. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी स्वयंस्फूर्तीनं सुट्टीच्या दिवशी स्वच्छता केली. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामधील बांबर्डामध्ये विद्युत पुरवठा खंडित. वादळी वाऱ्यामध्ये खांब तसंच विद्युत वाहिन्या पडल्यानं रविवारपासून वीज पुरवठा खंडित झाला. तक्रार नोंदवण्यासाठी महावितरणकडून AI तंत्रज्ञानाची मदत. वीज ग्राहकांसाठी ऊर्जा चॅटबॉट ही AI तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरू आहे.
यूपीएससीचे वेळापत्रक जाहीर. नागरी सेवा पूर्वपरीक्षा 25 मे रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना नियोजनपूर्वक अभ्यास करण्यासाठी महिनाभराचा कालावधी. ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेतर्फे महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी संपन्न. निवड झालेले खेळाडू 1 ते 3 जून दरम्यान नागपुरात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतील. पुण्याच्या धनकवडीत शालेय योग मुंडो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. आरटी अंतर्गत शाळांच्या प्रवेश अर्जासाठी शेवटचे 2 दिवस बाकी. प्रवेश अर्जाची मुदत 30 एप्रिलला संपणार. उच्च शिक्षण संस्थांमध्ये रॅगिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रॅगिंग विरोधात जिल्हास्तरीय समिती स्थापन करा. यूजीसीकडून राज्यांच्या सचिवांना सूचना. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव. सजलेल्या बैलगाडीमधून वाजत गाजत विद्यार्थी शाळेत दाखल. स्कूल बस चालकांना आरटीओ प्रशिक्षण बंधनकारक राहील. नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे आदेश. पिंपरी चिंचवड शहरातील 76,000 मालमत्ता धारकांकडे 717 कोटींचा कर थकीत. महानगरपालिकेकडून मालमत्ता धारकांना देयक कराबरोबरच आता जप्तीपूर्व नोटीस.